आता एक बावळटपणा आणलाय लग्नात, जरा राजकारणी लोक बिक पैसेवाले लोक बायका बिका जरा बारीक ऐकत जा. ते स्क्रीन आणलंय लग्नात, ते स्क्रीन आणलंय स्क्रीन, आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा, ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा, त्यांच्या गावातली देवळं दाखवा, सप्ते दाखवा. तुम्ही काय दाखवतो लोकांना त्या स्क्रीनवर? त्या पोऱ्यानं पुरीनं लग्न जमावल्यावर जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतो तुम्ही. त्यांनी वाड्याला पळायचं, येड्या बाबळीत मुका घ्यायचा, म्हशीवर बसायचं, बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खायचा, म्हणजे आम्ही पाहायचं. खरंय का खोटंय? ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला, प्री अशी पागलपणा नाही. त्या पोरीनं वाड्याला पळायचं, कॅमेऱ्यावाल्याने त्यांच्या मागं पळायचं. आता काही गोष्टीला दोघच लागतात, तिघांचं काय काम आहे? आणि मग तिनं बोकड्यावर बसायचं, मांजराचा मुका घ्यायचा, कुत्रीचा मुका घ्यायचा, अर्धाले कपडे घालून वाड्याला पळायचं, आणि हलकट वराडानं अक्षरशः असणारी गोष्टी नका तुम्ही तुमच्या मुलीची इज्जत घालवता. आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी बुंडकला वागत होती, लोकांना दाखवत तुम्ही. त्यांनी वड्याला पळायचं, त्याला कोर्सच निघालाय 2 दिवस अगोदर जायचं, डोंगराला पळायचं, आणि ते त्याच्यावर दाखवायचं, आणि लोक पाहाला वराड असं ताईट बसून पाहतो. म्हातारी माणसं, जय माई नातच दिसती, नाताची तू दिसती काय? हसण्यावारी गोष्टी नेत्यात महिला मंडळ सांगा हे चुकीचं आहे का बरोबर आहे? शिव्या द्या मला, हे दाखवित असतं का? आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं पोरं. ज्या ज्या लोकांनी टक्क्यावर काम केलं, म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का, सगळी माणसं ईडी होऊन गावात हिंडत. कोणी उठायचं पखवाद वाजवायचं, कोणी उठून कीर्तन करायचं, काय बापच पेंडे का? आता नवीन कीर्तनकार झाले का आमच्याकडे? नवीन पुस्तक उचकायचं नाही, काही नाही, मेमरी कार्ड पाठ करायचं आणि संध्याकाळी सांगायचं, तीच बाईन तोच बाबा काय. आणि त्यांनी कार्ड छापायचे, कार्ड, आणि ते वाटायचे. कार्ड काय छापायचं? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटाच करीतो, मग आम्ही काही खेकडं धरितो का 30 वर्ष? आता आमचे 30 वर्ष गेले, आयुष्य गेलं डांबरीवर. हांग कुठं कुठे वळत आहे. बंगले बांधाल तुम्ही, पैशाच्या जोरावर काही करू शकता, पण पैसा काळा पुढे टिकत नाही. करंगळीने डोंगर उचलणारा सुद्धा आईचं दूध पिऊ शकला नाही, तुम्ही काय करू शकता? करंगळीने डोंगर उचलणारा होता, तो त्याच्या आईचं दूध पिऊ शकला नाही, आणि त्यानं इंद्राला हरवलं होतं, त्याच्यावर टुपलीत बसून जायची वेळ आली. तुम्ही काय आहे तुमच्याकडे? 4 धाबे, 2-4 पंप, 10-5 एकर हायवे टच जमीन, म्हणजे तुम्ही शेट समजत ना स्वतः? अरे पैशापायी तुम्ही माणसं मारायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय? किती पैसे दिल्यावर तुमचं समाधान होईल? किती होईल? काय तुमच्याकडे काय? पाया पडून मंदोदरी सांगत होते सीता पडू नको, हातानं जाती होईल. नाही ऐकलं, केवढ्यात पडली का मग? तुम्ही अभ्यास करा ना. अख्ख्या कोणाच्या रावण आहे का? अहो झोपेतून उठला रावण, बायको देणार नाही लोक. ती हवा गेली आता, श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता. त्यांच्याकडे 2 धाबे आणि 1 जीसीबी असू दे. आता लोक म्हणते जीसीबी आहे का? हा. पोरग पेत आहे का? हा. मग जीसीबीनं खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक. काय करतं म्हणा? आता लोक म्हणतात मुलगा पेत नाही ना, गरीब असू द्या, माझी मुलगी भांडे घासेल पण सुखाने झोपेल.